माहेरी? काय जरा बरं वाटत नाहीये का? तसं नाही आई, थोडा अशक्तपणा जाणवतोय. अगं डॉक्टरांनी आराम करायला सांगितला होता ना तुला. मग उठायची काही गरज होती का? कोणाचं ऐकायचं म्हणून नाही. आई मला तहान लागली होती हो, म्हणून पाणी घ्यायला आले होते. ए बाई, तू बैस जरा तिकडे. बैस मागे सरळ. थांब, मी देते. घे. एक घोट. बरं वाटतंय का आता? तुझ्या खोलीत जाऊन पडता. तुला जावणार आहे का सोडायला येऊ मी? नाही, जाते. सांभाळ. मावशी, काय झालं? तिला बरं वाटत नव्हतं का? चक्कर आली होती तिला. तिला पाणी देऊन बसायला सांगितलं. परत चक्कर की नाटक? मावशी, म्हणजे एक्झॅक्टली तेव्हा जेव्हा डिवोर्स पेपर्सवर साईन करायची वेळ आली ना, तेव्हा तिला चक्कर आली. आणि दुसऱ्यांदा आत्ता जेव्हा इथे तू एकटी आहेस, म्हणजे तुझी सिंपथी मिळवण्याकरता ती हे सगळं करत नसेल असं कशावरून? प्रिया, ती जे काही करत असेल ते तिच्या कर्माने. मी माझा चांगुलपणा का सोडावा? तसंही कोणा शत्रूला जरी त्रास झाला तरी आपण आधाराचा हात पुढे करतोच ना. मी माझी माणुसकी नाही सोडू शकत. फिरून फिरून विचारण्यापेक्षा थेट विचारू का? हे तरी का विचारतो? अरे हाडाचा वकील आहे बाबा मी. प्रोसीड. त्या नाडकर्णी वकिलाला कशाला भेटला होता? मी त्यांना भेटलो होतो हे जर तुला कळलंय तर मग का भेटलो होतो हेही कळलंच असेल. कसं आहे ना सत्या, आम्ही दोघं तसे व्यवसाय बंधू. त्यामुळे गप्पा मारता मारता एकदा तुझा विषय झाला. का भेटला होता? मल्हार, नाडकर्णी डिवोर्स लॉयर आहेत आणि मी एक लग्न झालेला माणूस. एक लग्न झालेला माणूस जेव्हा एका डिवोर्स लॉयरला भेटतो तेव्हा तो का भेटतो हे मी तुला सांगायला हवं का? पण नाडकर्णीला भेटायच्या आधी तू तुझा विचार पक्का केलाय का? हो. पण या समजावर मंजिरी वहिनीचं काय म्हणणं आहे? म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे का तुझा हट्ट? माझा कसला हट्ट? उलट तिच्याच तर मनासारखं होते सगळं. मला विचारशील ना सत्या तर तू परत एकदा विचार कर बाबा. येऊ का? अरे मल्हार, राम राम. येऊ का? बस. पाणी घ्या. मंजिरी ताईसाहेब येतीलच इतक्यात. तुम्ही जरा बसा. डॉक्टर, अहो तुम्ही अचानक काय झालं डॉक्टर? तुम्ही स्वतः घरी आलात? अहो, आपण टेस्ट केले ना, त्याचे रिपोर्ट्स आलेत.
म्हणून मी स्वतःच घेऊन आले. अहो पण तुम्ही स्वतः एवढ्या तातडीने घरी आलात, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? तेवढेच महत्वाचे रिपोर्ट्स आहेत म्हटल्यावर काय करणार, आणि या घराशी जुने संबंध आहेत ना, म्हटलं स्वतःच घरी जाऊन रिपोर्ट्स द्यावेत. डॉक्टर प्लीज, मला प्लीज सांगा नक्की काय झालंय, म्हणजे घाबरण्यासारखं नाहीये ना काही? अहो काळजी कसली करताय, आनंदाची बातमी आहे. तोंड गोड करा. मिसेस मुधोळकर, तुम्ही आई होणार आहात, आई. अभिनंदन. हे रिपोर्ट्स येते हा मी. काय घेणार आहेस विहंगा? नाही नको. त्या दिवशी फोनवर खूप डिस्टर्ब वाटला. काय झालं सत्यजित, तू डिस्टर्ब असताना ज्या हक्कानं तुला माझ्याशी बोलावं असं वाटलं, त्याच हक्कानं मी तुला विचारतोय, तुझ्या डिस्टर्ब होण्यामागचं कारण काय? त्या दिवसाबद्दल मला नाही बोलायचं विहंगा. ठीक आहे, येतो मी. बाय. विहंगा, नाईलाजानं गेले काही दिवस मी त्या होळकरसाठी काम करतोय. यातून माझ्या एक लक्षात आलंय विहंग की तुझा आणि त्याचा काहीच संबंध नाही. मी तुझ्या पायावर पडून हात जोडून तुझी माफी मागितली तरच माफ करणारच का रे मला? रडवशील का अजून? नाही विहंगा, मी खूप मोठा अपराधी आहे तुझा. फक्त तुझाच नाही, मधुराचा सुद्धा. सॉरी. हे बघ सत्य, मधल्या काळात काहीच घडलं नाही असं समजून नाही भेटू शकत आपण. मी सगळं विसरलोय. मला एका वेगळ्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. मंजिरीबद्दल. अरे काय म्हणते आत्या? लय खुश दिसतेस. हो. मित्राचा फोन आलता का? त्याला मारल्याचं नाटक चांगलंच वाटलं म्हणून खुश आहेस? मला ना कधी कधी प्रश्नच पडतो बघ, माणूस एवढा निर्लज्ज कसा असू शकतो ग? माझ्या सत्यजितचं सुख हिरावून घेतलंस आणि आता स्वतः लय खुश आहेस. काय ना आत्या, आता तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मला देवापुढे दिवा लावायचा आहे, मी येते. वा वा वा, काय भक्ती म्हणायची. अगं आई आंबेला फसवायला निघालीस, तिला तरी फसवू नगस. इथं सासरच्या माणसांना फसवतीय, एका बी माणसाला सुखानं जगून देत नाहीस. अगं जीव तुटतो माझा. माझा सत्यजित त्याने आयुष्यभर त्रास भोगला.
आणि आता बी तुझ्यामुळं काय काय दुःखाचे डोंगर पार करतोय अगं. अगं संसार धड करता येईना तुला. आणि काही देवाची नाटकं चालवली आहेस. आधी स्वतःच्या आईला खाल्लंस आणि आता सत्याजित आणि या घराला खायला उठलीस वय. ग्रहण लागलं या घराला तुझ्या बाई. आत्या, आजपर्यंत आपल्या नात्याचा आणि तुमच्या वयाचा मान म्हणून मी तुम्हाला काहीच बोलले नाही. पण आज सांग, मी कुणाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केलाय, मी काय पाप केलंय हे मला आणि माझ्या परमेश्वराला खूप चांगलं माहितीये. काय बोलतेस ते कळते का तुला? मला चांगलंच कळतंय. पण तुम्हाला कळत नसेल तर पुन्हा एकदा सांगू. अगं कोणाशी बोलतेस माहिती ना. पण तुम्ही कोणाशी बोलताय ना हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. सौ मंजिरी सत्यजित मुधोळकरशी. धावतेच आता बघ. आत्या, काय काय झालं? नाही नाही, तिला ना आता तिची जागाच दाखवून देते. मला बोलतीय, माझा अपमान करतीय ती. मी काय या घरातली केरसुनी हाय वय? माझं बी नाव चारुशीला मुधोळकर हाय. हो, मी शांतपणे ऐकून घेते. याचा गैरफायदा घ्यायचं कारण नाही. तिला धावतेच बघ. दाखवशील, नक्की दाखवशील, पण कुणाला? ती सातवी मंजिरी मला बोलतीय. मला मी संसार बघितला नाही. नाही बघितला संसार. का नाही बघितला ठाव आहे? तिच्या नवऱ्याच्या बापाची किरपा पण माझ्या आईशी करणी. नाही जमला माझा संसार. म्हणून काय वाटेल ते बोलायचं हिला हक्क दिला आहे वय? शांत हो आत्या, शांत हो. मी शांत हो? तू मला सांगते शांत हो म्हणून? नाही, बरोबरच आहे ग. माझा अपमान झाला ना, तुला कशाला वाईट वाटत? कोण आहेस तू माझी? काय नाही तर आहे आपलं. झालं तुझं बोलून. आता मी काय सांगते ते आई. खूप झाला तुझा मेलोड्रामा. हे सगळं इथे बंद खोलीत 4 भिंतींमध्ये बोलून काय उपयोग आहे? जेव्हा ती तुला हे सगळं बोलत होती तेव्हा तिला ऐकवायचं होतंच ना. इथे मला ऐकवून काय होणार आहे? बरोबर आहे तुझं. आता अशी जाते आणि चांगली वटणीवर आणते की नाही बघच. आत्या, 1 मिनिट. आता ती वेळ निघून गेली. हेच तर चुकतं ना तुझं. तू ना वेळेवर फासे टाकत नाहीस. आता माझा प्लॅन ऐक. कळलं? आत्या कुठे निघालात? मंथना, येतेच माझ्या बरोबर? काय झालं? आता काय करू मी? आज मला कळलं हे घर माझं नाही. आणि असं माझा ना संसार ना काय. आई अंबेच्या किरपेने मी कुठं बी कशी बी राहील, पण या घरात राहणार नाही. या घरात मी उपरीच आहे ना. वंस, काय झालं जरा स्पष्टपणे सांगाल का मला? वहिनी, आज तुझ्या सुनेनं मला माझी जागा दाखव. अगं 4 समजुतीच्या गोष्टी तिला सांगायला गेले तर मला म्हणते कशी, संसारातलं माहित नसलेल्या बाईनं मला सांगायचं नाही. माझ्या नवऱ्याच्या उपकारावर राहते ना,
मग त्याची जाण ठेवायची. हा आणखी काय काय बोलली ती मला. माझं तोंड बी उघडं ना ते सांगाया. काळीच सुटतं ग माझं. संपलंय, समजा संपलंय बघ. या घरात राहण्यात काय बी अर्थ नाही. मी जातेच कशी. वंश 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 तुम्ही थांबा, मी बघते तिच्याकडे. तू काय करणार आहेस. उपऱ्याला खेटऱ्याचा मार असतो या ना, हेच खरं. वंश हवं तर मी तिच्या वतीने तुमची माफी मागते. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. अगं तू कशाला माफी मागते. मला जाऊ दे. काय बी झालं तरी मी परत येणार नाही. माझ्या सत्यजितला सांग, तुझी आत्या गेली, हे जग सोडून गेली म्हणूनच सांग. काय बोलताय हे तुम्ही. सासूबाई सासूबाई तुम्ही काहीतरी सांगून बघा ना. या ना या घर सोडून चालल्यात. असं व्हय. अगं चारू, मग थांबलीस कशा पायी. जा की लवकर. सासूबाई वहिनी काय बोलू नका. आहे तुझ्यामुळं आज हा दिस बघायला लागतोय सगळ्यांना. अगं तुझ्यामुळं सगळ्यांच्या डोक्यावर बसली ती मंजिरी. चारे तुझी आय हाय मी. तू जन्माला आलीस ना तेव्हापासून बघकी मी तुला. मंजिरीला बी चांगली ओळखते. नक्कीच काहीतरी खुसपट काढला असणार तू. त्याशिवाय मंजिरी असं वाग. तू माझी सख्खी आय आहे की सावत्र ग. मी आई होणार आहे. किती सुंदर आहे आणि तेवढंच अनपेक्षित. ही अशी सगळी वाताहत चाललेली असताना असं काही सुख माझ्या आयुष्यात येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाळा, तू खूप खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी. तुझ्या सावलीने जर एवढा आनंद झालाय मला, तर छोट्या छोट्या पावलांनी तू जेव्हा घरात येशील तेव्हा तर हे घर आनंदाने भरून जाईल. जेव्हा प्रलय झाला होता तेव्हा अश्वत्थामाच्या पानावर परमेश्वर जन्माला आला होता. आज माझंही पूर्ण जग कोलमडत असताना तू तुझ्या येण्याची चाहूल दिलीस. ही एक नवीन सुरुवात आहे की आमच्या नात्यातली वाटचाल याने थांबेल. मला कळत नाही की तुझं स्वागत मी करू तरी कसं. एका बाजूला उद्या येणाऱ्या सुखाची आशा आहे, तर दुसरीकडे आज समोर असलेलं दुःख आहे. दुःख माझ्या वाट्याला आलंय विहंग, आयुष्यभराचं, आणि तेही तिच्यामुळे. सत्यजित, मला माहित नाही तू हा विचार का आणि कसा करतोयस, पण मला माहिती असलेला सत्यजित कुठल्याही गोष्टीचा सगळ्या बाजूने विचार करायचा आणि मगच काय तो डिसिजन घ्यायचा. प्लीज तू. म्हणजे आता मी काय करू विहंग? मंजिरीला निर्दोष मानून हे जे काही चाललंय ते असंच चालू देऊ? वहिनींना निर्दोष मानायची गरजच नाहीये, कारण त्या निर्दोषच आहेत. कसं आहे विहंग, या गोष्टीकडे मी तुझ्या नजरेनं बघू शकत नाही आणि तू माझ्या. मुळात मी मंजिरीवर विश्वास ठेवावा असं मंजिरी इतक्या दिवसात एकदाही वागलेली नाही. त्यामुळे माझ्या समोर जे पुरावे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. कुठल्याही पुराव्या पलीकडे आमचं नातं आहे आणि याचं कारण आहे आमचं एकमेकांवर असलेलं जीवापाड प्रेम. आणि तू याच प्रेमाची निशाणी आहेस.
जे प्रेम मी आमच्या लग्नात यांना वचनाच्या रूपाने दिलंय, जे प्रेम क्षणोक्षणी मी यांच्यावर करत आले, ते प्रेम. प्रेम प्रेम कसलं? फसवणूक होती माझी, फसवणूक. प्रेम मी केलं तिच्यावर, आणि खोटं कशाला बोलू? आजही करतो. पण विहंग, आता त्या फसवणुकीचा त्रास फक्त मला नाही, माझ्या अख्ख्या कुटुंबाला होतोय. बाळा, जसा तू माझा आहेस ना, तसाच त्यांचाही आहेस. तुझ्या येण्याने मला जेवढा आनंद झालाय तेवढाच त्यांनाही होणार आहे. कदाचित त्यांची खात्री सुद्धा पटेल की मी नेहमीच त्यांच्याशी प्रामाणिक होते, आणि कदाचित तुझ्या येण्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र सुद्धा येणार असू. आणि मी तिच्यावर कितीही प्रेम करत असलो तरी माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा मला काहीही हक्क नाहीये. म्हणूनच आता मी मंजिरीला डिवोर्स देणार आहे.